नमस्कार. आज आपल्या घरी येत आहेत सौभाग्यवती गौरी देवी, पार्वतीचं मंगल रूप. ती असते अन्नपूर्णा, ती असते सौभाग्याचं प्रतीक. या पवित्र क्षणी आपल्या मनात उत्साह, भक्ती आणि प्रेमाचा संगम असतो. जेव्हा गौरी घरात येत असतात तेव्हा सुपामध्ये तांदूळ घेतलं जातं आणि त्यामध्ये गौरीचा मुखवटा ठेवला जातो आणि त्यानंतर तिच्या डोक्यावरती एक छोटासा ब्लाउज पीस घातला जातो. जेव्हा बाईच्या डोक्यावरती पदर असतो तेव्हा तिचं सौंदर्य खुलून येत असतं. तसंच गौराईचं सुद्धा सौंदर्य जेव्हा आपण तिच्या डोक्यावरती पदर देतो तेव्हा येत असतं. त्यानंतर ते सूप अंगणामध्ये तुळशीच्या शेजारी ठेवलं जातं. पहिल्यांदा तुळशीची पूजा केली जाते. तिला हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या जातात. त्यानंतर गौरीची पूजा केली जाते. तिला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या जातात. तिची दृष्ट काढली जाते. त्याचबरोबर तिला घंटीसुद्धा वाजवली जाते आणि तिचे प्रवेश घरामध्ये करण्यासाठी तिला आपण सज्ज केलेलं असतं. आपल्या घरातील किंवा घराशेजारची जी कुमारिका आहे, जी मुलगी आहे, तिच्या हातामध्ये ही गौरीचं सूप दिलं जातं. तिचीसुद्धा पूजा केली जाते. तिचे पाय धुतले जातात. तिच्या पायाला हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर तिलासुद्धा पूजलं जातं. कारण की ती मुलगीसुद्धा गौरीच्या रूपामध्ये आपल्या घरी येत असते, म्हणून आपण तिला पूजत असतो. अशा पद्धतीने घरातील सुहासिनी त्याचबरोबर शेजारच्या ज्या सुहासिनी आहेत घराशेजारच्या त्या पूजा करतात. एकमेकींच्या घरी जातात. प्रत्येकजण एकमेकींच्या घरी जाऊन पूजा केली जाते. तुळशीपाशील पूजा झाल्यानंतर गौरी घरामध्ये आगमन करत असते. घरातील हुंबऱ्यावरती तांदळानं भरलेलं एक माप ठेवलं जातं आणि ती ओलांडून गौराई आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. गौराईने घरामध्ये प्रवेश केलेला आहे. गौराई जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तेव्हा सुख समृद्धी घरामध्ये नांदत असते. जेव्हा गौराई घरात येत असते तेव्हा तिचा जो मुखवटा आहे तो संपूर्ण घरातून फिरवून आणला जातो. किचन, बेडरूम, हॉल या सगळ्या ठिकाणी गौरीचा मुखवटा घरातून फिरवून आणला जातो. त्याचबरोबर घंटीचा नादसुद्धा केला जातो आणि ती गौराई आहे ती गणपती बाप्पाच्या शेजारी ठेवली जाते. अशा पद्धतीने गौराईचे आगमन घरामध्ये झालेलं आहे. गौरीचं आगमन झालेलं आहे. घरातील कुमारिका आहे किंवा मुलगी आहे तिच्या हाताचे ठसे भिंतीवरती उठवले जातात. ते एक मांगल्याचं प्रतीक आहे. तो एक देवीचा आशीर्वाद आहे. हे ठसे पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेस गौरीची आठवण होत असते. वर्षभर हे ठसे आपल्याला दिसत असतात आणि गौरीची आठवण ही आपल्याला सदैव येत असते. हे ठसे हे आपल्याला आशीर्वादाचे गौरीने घरात दिलेले असतात. त्याचबरोबर गौराई आपल्या घरी आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये गौराईला साडी कशी नेसवायची आहे हा व्हिडिओ लवकरच येणार आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणार आहे. आमच्या घरी गौराईला साडी कशी नेसवलेली आहे हा पुढचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघा. आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.